प्रश्न क्रमांक पहिला. डॉक्टर त्रिवार्ता यांच्या मतानुसार महाराष्ट्र राज्यातील विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व भागाचा समावेश हवामान विभागात होतो. हा प्रश्न आयोगाने रद्द केलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. तापमानाची विपरीतता म्हणजे काय? उत्तर आहे उंचीनुसार तापमान वाढत जाणे. प्रश्न क्रमांक तिसरा. स्तंभ 1 मध्ये कोपेन यांच्या वर्गीकरणावर आधारित महाराष्ट्राचे हवामान प्रकार दिलेले आहेत व स्तंभ 2 मध्ये जिल्ह्याचे गट दिलेले आहेत. योग्य जोड्या जुळवा आणि योग्य पर्याय निवडा. स्तंभ 1 AM चं उत्तर आहे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. BSHचं उत्तर आहे अहमदनगर, धुळे, जळगाव, सोलापूर. AWचं उत्तर आहे परभणी, अमरावती, वाशिम, हिंगोली. सह्याद्रीच्या पूर्वेकडील उताराचा भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? उत्तर आहे मावळ. भारतीय हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्र राज्याच्या संदर्भात केलेल्या पुढील विधानापैकी कोणते विधाने सत्य आहेत? उत्तर आहे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ असे महाराष्ट्राचे 4 हवामान उपविभाग आहेत. एकूण वार्षिक पर्जन्यमानापैकी कोकणात 95%, विदर्भात 88% पाऊस नैऋत्य मोसमी ऋतूमध्ये पडतो. एकूण वार्षिक पर्जन्यमानापैकी मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सुमारे 83% पाऊस नैऋत्य मोसमी ऋतूमध्ये पडतो. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? उत्तर आहे वर्धा वैनगंगेच्या खोऱ्यात ईशान्य मान्सूनचा पाऊस पडतो. महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्य व प्रादेशिक विभाग यांच्या योग्य जोड्या लावा. कोकण 287 वार्षिक पर्जन्य सेंटीमीटर, मध्य महाराष्ट्र 92, मराठवाडा 77, विदर्भ 100. या प्रदेशांना दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखतात कारण? उत्तर आहे हा प्रदेश सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस वसलेला आहे. मराठवाडा व खानदेश यांचा जास्तीत जास्त प्रदेशात यात समावेश होतो. हा भाग नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो. हे दक्षिण कोकणातील जास्त पावसाचे ठिकाण आहे. उत्तर आहे आंबोली. 1 इंच वायुभार म्हणजे किती? 34 मिली भार. योग्य जोड्या जुळवा. निसर्ग 2020, तोक्ते 2021, फयान 2009, क्यार 2019. कोणते चक्रीवादळ 17/5/2021 दरम्यान महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर परिणाम करून गेले? उत्तर आहे तोक्ते. खालील विधानाचा विचार करा. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे पडतो. आंबोलीच्या 3 बाजूंनी डोंगर व वाऱ्याच्या प्रवेशाची बाजू मोकळी आहे. उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर व दुसरे विधान पहिल्या विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त या प्रदेशात असते. पूर्व विदर्भ. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या प्राकृतिक रचनेचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे? उत्तर आहे सह्याद्री पर्वत आणि सातपुडा डोंगररांग. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उन्हाळ्यात दैनिक तापमान कक्षा सर्वात कमी असेल? उत्तर आहे रत्नागिरी. फयान चक्रीवादळ महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर दरम्यान आढळते. 11 नोव्हेंबर 2009, 16/5/2018 ते 21/5/2018 दरम्यान कोणते चक्रीवादळ अरबी समुद्रावर तयार झाले होते? उत्तर आहे सागर. 26 जुलै 2005 या दिवशी एका दिवसात सर्वात जास्त 944 मिमी पाऊस पडण्याची नोंद या ठिकाणी झाली आहे. उत्तर आहे मुंबई. कोकणात एप्रिल-मे महिन्यात सायंकाळी पडणाऱ्या पावसाला अमृतसरी म्हणतात. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणत्या ठिकाणची तापमान कक्षा सर्वात कमी असते? उत्तर आहे मुंबई. कोणत्या वर्षी पानशेत धरण फुटल्याने पुणे शहरात महापूर आला होता? उत्तर आहे 1961. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा गरजेपेक्षा जास्त पाऊस आणि तपकिरी तांबड्या मृदा विभागात समावेश होतो? उत्तर आहे भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर. महाराष्ट्रात नैऋत्य मान्सूनच्या दोन्ही शाखांमुळे प्रामुख्याने येथे पाऊस पडतो. उत्तर आहे विदर्भ. खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यमानानुसार अचूक उतरता
क्रम कोणता? उत्तर आहे आंबोली, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा. GT त्रिवार्था यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आहे? उत्तर आहे उष्णकटिबंधीय पावसाळी मान्सून हवामान. महाराष्ट्रात नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे? उत्तर आहे 85%. खालील विधाने पहा. तंतुमय मेघ हे भूपृष्ठापासून 2000 मीटरच्या खाली निर्माण होतात. स्तरमेघ हे जास्त उंचावरील मेघ आहेत. कोकणातील पर्जन्य हे आरोह्य प्रकारचे आहेत. उत्तर आहे अ, ब आणि क बरोबर नाहीत. हे तिन्हीही बरोबर नाहीत. खालील विधाने पहा. मावळ भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो. कशेळी घाट पोलादपूर आणि महाबळेश्वर यांना जोडतो. उत्तर आहे फक्त विधान ब बरोबर आहे. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखला जातो. हे उत्तर बरोबर आहे. महाराष्ट्रातील खालील प्रदेशाची त्यांच्या वार्षिक सरासरी पर्जन्याच्या प्रमाणानुसार उतरत्या क्रमाने मांडणी असलेला योग्य पर्याय कोणता आहे? उत्तर आहे कोकण, विदर्भ, खानदेश, मराठवाडा. महाराष्ट्राच्या पर्जन्याचा नकाशाचा 2013-14चा अभ्यास करा आणि योग्य उत्तर द्या. महाराष्ट्रातील पर्जन्य 2014 नुसार महाराष्ट्राच्या मध्यवर्तीय भागात सरासरी पर्जन्यमान 0 ते 80 एवढे आहे. 2013 नुसार महाराष्ट्राच्या उत्तरेस 120 व त्यापेक्षा जास्त सरासरी पर्जन्यमान आढळले. धुळे, जळगाव व अमरावती येथे 2014 नुसार 120 व त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो. महाराष्ट्रात 2013 पेक्षा 2014 मध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे. उत्तर आहे अ, ब बरोबर. म्हणजे 2014 नुसार महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागात सरासरी पर्जन्यमान 0 ते 80 एवढे आहे. 2013 नुसार महाराष्ट्राच्या उत्तरेस 120 व त्यापेक्षा जास्त सरासरी पर्जन्यमान आढळले. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या पर्जन्य प्रदेशात जलसिंचन व्यवस्था असलीच पाहिजे? 75 सेंटीमीटर पेक्षा कमी. प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्राच्या हवामानावर खालीलपैकी कोणत्या घटकांचा परिणाम होतो? उत्तर आहे भौगोलिक स्थान व अक्षवृत्ती विस्तार, मोसमी वारे आणि प्राकृतिक रचना. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती? 11,23,74,333. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र. भारतीय हवामान विभाग IMDच्या दीर्घकालीन आकडेवारीनुसार जळगाव, सोलापूर, परभणी आणि नागपूर या ठिकाणी सरासरी प्रखर सूर्यप्रकाश असतो 7.1 तास ते 8.30 तास प्रतिदिन या दरम्यान इतका. महाराष्ट्रामध्ये वातावरणाचा दाब व जानेवारी महिन्यात किनारपट्टीवर समान असतो व तर उर्वरित राज्यात दाब प्रवणता ही उत्तर दक्षिणाने अत्यंत दुर्बल असते. महाराष्ट्रातील हवामान विभाग व त्यांची स्थानिक प्रादेशिक नावे यांच्या जोड्या लावा. अतिवृष्टीचा पर्वतीय प्रदेश सह्याद्री, तापी खोऱ्यातील संक्रमण विभाग खानदेश, पूर्व विदर्भाचा मध्यम व जास्त पावसाचा विभाग झाडी, कोरड्या हवामानाचा विभाग देश. महाराष्ट्रातील भूदृश्यांच्या विकासात खालीलपैकी या हवामान घटकांची भूमिका महत्त्वाची आहे. उत्तर आहे पर्जन्य. महाराष्ट्रातील प्रादेशिक वार्षिक पर्जन्यमान कोकण 287 सेमी, मध्य महाराष्ट्र 92 सेंटीमीटर, मराठवाडा 77, विदर्भ 110. खालील विधानांचा सत्यता तपासा. कोकणचे हवामान हे थंड, विषम आणि कोरडे आहे. महाराष्ट्र पठाराचे हवामान हे उष्ण, सम आणि दमट आहे. उत्तर आहे 2 अ, ब दोन्ही असत्य. खालील ठिकाणी पर्जन्याच्या दृष्टीने उतरत्या क्रमाने लावा. उत्तर आहे अमरावती, अलिबाग, नागपूर, सोलापूर. खालील विधाने पहा.
नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे वातावरणातील स्थिर वायू आहेत. वातावरणामध्ये वाराजन्य धुळीचे प्रमाण 9.9 असते. वातावरणातील वायू रूप नायट्रोजनाचा शोध 1772 मध्ये रुदरफोर्ड महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे दिनांक 9/11/2017 च्या आकडेवारीनुसार खालील दिलेल्यापैकी अशा कोणत्या दोन विभागामध्ये जून 2017 ते ऑक्टोबर 2017 या कालावधीत त्या विभागाच्या सर्वसाधारण प्रजनमानाच्या 90% पेक्षा जास्त पर्जन्य झाल्याची नोंद झाली आहे? उत्तर आहे कोकण व नाशिक. खालील विधाने पहा. महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात चिनूक वाऱ्यापासून पाऊस पडतो. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस आंबोली येथे पडतो. उत्तर आहे अ आणि क बरोबर. म्हणजे महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस आंबोली येथे पडतो. खालील विधाने पहा. महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे. 1901 मध्ये मालेगाव येथे 1.6 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आंबोलीपेक्षा जव्हार येथे पाऊस जास्त पडतो. उत्तर अ बरोबर आहे. म्हणजे महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करतात? ॲनोमीटर. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो? आंबोली. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या मुख्य भागाचा समावेश वर्षाच्या खरीप व रब्बी कृषी हवामानाच्या विभागात होतो? उत्तर आहे अहमदनगर, सोलापूर, सांगली. प्रश्न क्रमांक 52. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा काही भाग पर्जन्य छायेच्या काळ्या व करड्या मृत्यूच्या कृषी हवामान विभागात येतो? उत्तर आहे सातारा, कोल्हापूर, पुणे. खालीलपैकी वृष्टीची रूपे सांगा. उत्तर आहे पाऊस, रिमझिम पाऊस, हिमवृष्टी. मोसमी पावसाचे प्रमाण व जिल्ह्यांच्या योग्य जोड्या लावा. 40 ते 50 सेंटीमीटर सांगली, 50 ते 75 सेंटीमीटर बुलढाणा, 75 ते 100 लातूर, 100 ते 150 नागपूर. खालील महाराष्ट्राच्या नकाशातील दोन समताप रेषा कोणत्या महिन्यातील तापमानाचे वितरण दर्शवतात? उत्तर आहे एप्रिल. डॉक्टर त्रिवार यांनी महाराष्ट्राची विभागणी 3 हवामान विभागात केली आहे. महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशाचा समावेश मान्सून संवहन हवामान विभागात केलेला आहे? उत्तर आहे विदर्भ व मराठवाडा. खालील नमूद शहराची मे महिन्यातील तापमान कक्षा उतरत्या क्रमाने लावा. उत्तर आहे सोलापूर, नागपूर, मुंबई, रत्नागिरी. खालील वाक्य वाचून योग्य पर्याय निवडा. एका ऋतू किंवा वर्षात एकूण पर्जन्य हा साधारण पर्जन्यापेक्षा 75% कमी झाल्यास त्यात अवर्षण काळ असे म्हणतात. जर पर्जन्याची तूट ही 26 ते 50% इतकी असेल तर त्यास साधारण अवर्षण म्हणतात. जर पर्जन्याची तूट ही 50% पेक्षा जास्त असेल तर त्यास तीव्र अवर्षण म्हणतात. उत्तर आहे सर्व विधाने बरोबर. दिवसातील सर्वाधिक तापमान या वेळेस असते दुपारी 2 ते 3. खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते? उत्तर आहे तापमान. महाराष्ट्रामध्ये गडगडाची वादळे ही मान्सूनपूर्व काळात आणि नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात या महिन्यात जास्त येतात. उत्तर आहे मे आणि जून. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे धुळीची वादळे ही दुर्मिळ आहेत किंवा 1-2 वादळे एप्रिल आणि मे मध्ये किंवा जूनच्या सुरुवातीस विशेषतः राज्याच्या अंतर्गत या भागात तयार होतात. उत्तर आहे मराठवाडा. खालील महाराष्ट्राच्या नकाशात टिंबाने दर्शवलेला प्रदेश कोणता कृषी हवामान विभाग दर्शवतो? उत्तर आहे जास्त पर्जन्याच्या तांबड्या तपकिरी मृदेचा विभाग. योग्य जोड्या लावा. महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण. उत्तर आहे अतिशय जास्त पावसाचा प्रदेश 300 ते 750 सेंटीमीटर. उत्तर आहे आंबोली, महाबळेश्वर, गगनबावडा, माथेरान. जास्त पावसाचा प्रदेश 200 ते 300 सेंटीमीटर आहे. उत्तर आहे कोकण किनारपट्टीचा चिंचोळा भाग आणि मावळ. मध्य महाराष्ट्रात मध्यम पावसाचा प्रदेश. उत्तर आहे मावळाच्या पूर्वेस उत्तर दक्षिण 100 ते 200 सेंटीमीटर पट्टा विदर्भ. कमी पावसाचा प्रदेश 50 ते 100 सेंटीमीटर. उत्तर आहे मराठवाडा, खानदेश व
पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग. अवर्षणग्रस्त प्रदेश. उत्तर आहे अहमदनगर, नाशिक, सातारा जिल्ह्यातील काही भाग. महाराष्ट्राचा किनारवर्ती प्रदेशात जून ते ऑक्टोबर दरम्यान आर्द्रता असते. 80% जास्त. कोकण विभागात पावसाचे प्रमाण घटत जाते दक्षिणेकडून उत्तरेकडे. खालील विधाने पहा. मुंबईमध्ये 26 जुलै 2005 रोजी 900 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला होता. मावळ प्रदेशात पूर्वेकडून पश्चिमेकडे पर्जन्याचे प्रमाण वाढत जाते. दक्षिण कोकणात उत्तर कोकणापेक्षा पर्जन्याचे प्रमाण जास्त असते. उत्तर आहे विधान. वरील सर्व विधान बरोबर. खालील विधाने पहा. कोकण विभागात 94% पाऊस आग्नेय मोसमी वाऱ्यापासून पडतो. उत्तर कोकण विभागापेक्षा दक्षिण कोकण विभागात जास्त पाऊस पडतो. पश्चिम घाट विभागात किनारी विभागापेक्षा कमी पाऊस पडतो. उत्तर आहे विधान फक्त ब बरोबर आहे. उत्तर कोकण विभागापेक्षा दक्षिण कोकण विभागात जास्त पाऊस पडतो. खालील विधाने कोणती बरोबर नाहीत. सह्याद्री पर्वताच्या वातासमुक्त उतारावर पर्जन्याचे प्रमाण कमी असते. आंबोलीपेक्षा महाबळेश्वर येथे पाऊस कमी पडतो. महाराष्ट्राच्या ईशान्य भागात ईशान्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. उत्तर आहे अ आणि क. खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणते जिल्हे अवर्षणाग्रस्त पट्ट्यामध्ये येतात. उत्तर आहे ब आणि ड. धुळे व सोलापूर, अहमदनगर व धुळे, पुणे. खालील विधाने पहा. सूर्यावरील डागांचे चक्र 11 वर्षाचे असते. सूर्याकडून येणाऱ्या सौरशक्तीपैकी 23% सौरशक्ती ढगांकडून अवकाशाकडे परावर्तित होतात. उत्तर अ आणि व विधान बरोबर आहेत. महाबळेश्वरपासून 15 किमी अंतरावर असलेल्या पाचगणीला महाबळेश्वराच्या निम्मासुद्धा पाऊस पडत नाही. कारण हा प्रश्न रद्द झालेला आहे. उन्हाळ्याच्या शेवटी पडणारा आंबेसरी पर्जन्य महाराष्ट्राच्या प्रदेशाशी निगडीत आहे. कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र. योग्य जोड्या लावा. ठिकाण व सरासरी पर्जन्य सेंटीमीटर. मुंबई 180, रत्नागिरी 260, सावंतवाडी 400, अलिबाग 200. खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते. स्थलकालीय विविधता. खालील ठिकाणे पर्जन्य प्रमाणाच्या उतरत्या क्रमाने लावा. उत्तर आहे आंबोली, महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी. खालील विधानावर विचार करा. पर्जन्याचे प्रमाण पश्चिमेकडून मध्य महाराष्ट्राकडे कमी होत जाते. पर्जन्याचे प्रमाण पूर्वेकडून मध्य महाराष्ट्राकडे कमी होत जाते. उत्तर आहे अ, ब. दोन्हीही अचूक आहेत. औरंगाबाद विभागातील पर्जन्यमानासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. उत्तर आहे बीडमध्ये सर्वात जास्त पाऊस सप्टेंबर महिन्यात पडतो. येथील हवामान उष्ण आणि शुष्क आहे. अकोले तालुका जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे साधारणतः 65 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. या तालुक्यात जिल्ह्यातील महत्त्वाचे गिरीस्थान सुद्धा आहे. उत्तर आहे अहमदनगर जिल्हा. प्रश्न क्रमांक 81. सोबतच्या वातावरणातील विविध पट्टे व त्यांची वैशिष्ट्ये यांच्या जोड्या दिल्या आहेत. यातील कोणत्या जोड्या योग्य जोड्या आहेत. उत्तर आहे तपांबर हवामान संबंधित घटना, स्थितांबर ओझोन पट्टा, आयनांबर रेडिओ लहरीचे परावर्तन. उच्च सर्वसाधारण तापमान, उच्च दैनिक तापमान कक्षा आणि कमी पर्जन्य प्रमाण ही सर्व वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणाची आहेत. उत्तर आहेत मराठवाडा विभाग. प्रश्न क्रमांक 83. बंगालच्या उपसागरामध्ये उष्ण कटिबंधीय वादळाची उपस्थिती खालीलपैकी कोणत्या ऋतूमध्ये सर्वात जास्त आढळते. उत्तर आहे हिवाळा. प्रश्न क्रमांक 84. सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो. उत्तर आहे पर्जन्य छायेचा प्रदेश. प्रश्न क्रमांक 85. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे. 85%. कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते. उत्तर आहे सागर किनारा. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या पर्जन्यछायेच्या क्षेत्रात समावेश होतो. वरील सर्व म्हणजे सांगली, अहमदनगर, सोलापूर. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते. नागपूर.
महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखांपासून पाऊस पडतो? उत्तर आहे विदर्भ. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो? आंबोली. कोठे 2500 मिमी पावसाची नोंद झालेली नाही? रायगड जिल्ह्यातील माथेरान व कर्जत, रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड व लांजा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली व कणकवली, पुणे जिल्ह्यातील खंडाळा व लोणावळा, कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा व राधानगरी. पर्याय हे वरील कोणतेही पर्याय योग्य नाही. महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात डिसेंबर व जानेवारी महिन्यात सरासरी किमान तापमान 20 सेल्सिअस ते 22 सेल्सिअस असतो. खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? आंबोली. कोकणाचे हवामान सम असते. खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळतो? चिखलदरा. प्रश्न क्रमांक 97. नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? प्रतिरोध. प्रश्न क्रमांक 98. पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये चे स्थान आहे? वाई. प्रश्न क्रमांक 99. महाराष्ट्रातील येथे सर्वात जास्त पाऊस पडतो? आंबोली. प्रश्न क्रमांक 100. महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा? नाशिक जिल्हा, पुणे जिल्हा, चंद्रपूर जिल्हा यापैकी कोणताही नाही. प्रश्न क्रमांक 101. महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो? मान्सून वारे. प्रश्न क्रमांक 102. खालीलपैकी कुठल्या केंद्रावर सर्वाधिक पावसाची नोंद आहे? वेंगुर्ला. प्रश्न क्रमांक 103. महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो?